एरंडवणे गणेशनगर भागातील पूरग्रस्त वसाहत भागात असणाऱ्या ऐतिहासिक व जागरूक मानल्या गेलेल्या श्री शनी मंदिराचा जीर्णोद्धार व नूतनीकरण पूर्ण झाले असून शनिवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी संपूर्ण दिवस सकाळी 8 पासून रात्री 8 पर्यंत मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये सकाळी लघुरुद्र व अभिषेक, नगर प्रदक्षिणा, दुपारी शनेश्वर याग, वास्तुशांती पूजन, कलश पूजन व महाप्रसाद, यानंतर संध्याकाळी रामरक्षा व हनुमान चालीसा पठण तसेच रात्री महाआरती व प्रसाद अशा कार्यक्रमाचे आयोजन संपूर्ण दिवसभर करण्यात आले आहे। सदर धार्मिक महोत्सवाचे संयोजन हे श्री शनी मारुती बाल गणेश मंदिर ट्रस्ट यांनी केले असून 10 चाळ पूरग्रस्त वसाहत गणेशनगर एरंडवणे येथे संपन्न होणार आहे। तरी सर्व भाविकांनी दर्शन व प्रसादासाठी येण्याचे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष दीपक केशवराव निकम यांनी केले आहे। आता ही मंदिराची स्थापना पूर्ण वसाहतीतले काही ज्येष्ठ नागरिक होते, त्याबरोबर स्वर्गीय केशवराव पांडुरंग निकम यांनी सर्वांनी मिळून त्यावेळेस 1980 साली या मंदिराची स्थापना झाली। त्यानंतर या मंदिरामध्ये इतक्या काही प्रचिती आलेल्या आहेत, आम्हाला प्रत्येक नागरिकांकडनं भाविकांकडनं भरपूर गोष्टींची आम्हाला प्रचिती आलेली आहे। प्लस आता 2000 साली या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला। त्यानंतर आत्ता ह्या मागच्या 1.5-2 महिन्यामध्ये याची परत एकदा नूतनीकरण केले, म्हणजे जीर्णोद्धाराचाच प्रकार झालेला आहे थोडक्यात। त्यामध्ये आता 29 नोव्हेंबर सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत वेगवेगळे कार्यक्रम आहेत, ज्याच्यामध्ये सकाळी अभिषेक आहे, शनेश्वर अभिषेक, महादेव अभिषेक आहे, तसेच कलशाभिषेक आहे। तसे कलशाचं आता जे काही काम केले आहे त्यामुळे कलशाभिषेक आहे। 108 महिलांची त्यांच्याकडून ते कलश येतील, त्या कलशामध्ये जे पाणी आहे त्याच्यातून अभिषेक देवाला होईल। सगळ्या नागरिकांच्या वतीने तो अभिषेक होणार आहे। त्यानंतर संध्याकाळी दुपारी शनेश्वर याग होणार आहे। परत संध्याकाळी 7 वाजता आपण प्रत्येक सगळ्या पाहुण्यांना बोलवले, 6 ते 7, 8-9च्या दरम्यान लोक येतील, त्यामुळे 7 वाजता महाआरती होणार आहे। तसं दुपारी 1 ते 4 महाभोजन होणार आहे, महाप्रसाद ठेवलेला आहे। आणि या मंदिरामध्ये असे की इतक्या लोकांना वेगवेगळ्या प्रचिती आलेत। आणि फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मंदिराची एक आहे की इथे 3 झाडं आहेत, एक औदुंबराचं आहे, पिंपळाचं आहे आणि वडाचं आहे। हे मंदिराच्या आवारामध्ये ही 3 झाडं असणं ब्रह्मा, विष्णू, महेश यांचं वास्तव्य इथं आहे। इथे मंदिरामध्ये दत्तगुरूंचं मंदिर आहे, शनी मारुती शनी आहे, मारुती आहेत, परत राम लक्ष्मण सीता आहे, विठ्ठल रुक्माई आहे। म्हणजे वारकरी संप्रदायाचे बरेच कार्यक्रम इथे होत असतात, इकडे चालू असतात। परत महादेवाचं मंदिर आहे। या प्रकारे इथे बऱ्याच लोकांची फार छान प्रचिती इथे, अक्षरशः म्हणजे पिंपरी चिंचवड पासून निगडीचे लोक पण इकडे येतात माझ्याकडे या मंदिरामध्ये। इथून जे राहायला तिकडे गेलेत त्यांना चांगले अनुभव आलेले आहेत, त्यामुळे त्या लोक इकडे येत असतात। बराच सिंहगड रोड आहे, शिवाजीनगर आहे, ह्या भागातून पण लोक इकडे भरपूर येतात। आणि मी नागरिकांना आवाहन करतो की 29 तारखेला तुम्ही ज्या आपल्या वेळेनुसार सकाळी 8 ते संध्याकाळी 9-10 वाजेपर्यंत तुम्ही कुठल्याही कार्यक्रमाची रूपरेषा तुम्हाला मिळेलच या व्हिडिओतून, आणि त्या पद्धतीने तुमच्या वेळेनुसार तुम्ही येऊ शकता। दुपारी महाप्रसाद पण आहे, संध्याकाळी प्रसाद आहे, आणि आपण या नक्कीच इथे येऊन आपण लाभ घ्यावा। आणि हा ब्रह्मा विष्णू महेशाचा जो संगम आहे हा आपण इथे येऊन पाहावा, म्हणजे असा अजोड योग येत नाही। आपण कित्येक मंदिर बघितले, 3 झाडे आणि मोठी मोठी झाडे, 30-30, 40-40, 45 वर्षापूर्वीची झाड आहे ती। त्यामुळे हा फार छान आहे। आणि बऱ्याच लोकांनी ज्यावेळेस आम्हाला सांगितलं की इथं तुमच्याकडे ब्रह्मा विष्णूचा वास्तव्य आहे, अशा कित्येक गुरुजींनी येऊन सांगितलं, त्यावेळेस आमच्याही लक्षात आलं। आम्ही ते योगायोगाने लागलेली झाड आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणात आलेली आहेत। तर मी नागरिकांना आवाहन करतो, आपण सर्वांनी नक्की मंदिरामध्ये यावे। मंदिराचा ॲड्रेस आहे श्री शनी मारुती बाल गणेश मंडळ ट्रस्ट, एरंडवणे पार्क जे झालेलं आहे आपला सेंट्रल एरंडवणे सेंट्रल पार्क, पटवर्धन बागेच्या समोर त्याच लेनमध्ये 10 चाळ पूरग्रस्त वसाहत 10 चाळ यामध्ये हे मंदिर आहे। आपण सर्वांनी याचा दर्शनाचा लाभ घ्या, आपल्या सर्वांना याची अनुभूती येईल आणि नक्कीच आपण समाधानी राहाल ही मी शनीच्या चरणी प्रार्थना करतो, आणि आपण याल ही अपेक्षा ठेवतो। इथे आमच्या ट्रस्टचा एक उद्देश आहे, 20% धार्मिक काम आणि 80% शैक्षणिक काम। आम्ही आमचे सहकारी, आता हे राजकीय व्यासपीठ नाही आहे त्यामुळे आमच्या इथं कोणी राजकीयतात नाही आहे, याच्यात कधी नसतो विषय। कार्यकर्ता म्हणण्यापेक्षा आम्ही सहकारी म्हणतो। आमचे सगळे सहकारी म्हणून आम्ही हे सगळं करतो। आणि इथे बरेच आता इथले प्रतिष्ठित लोक आहेत, म्हणजे जसे राजकीय क्षेत्रातले आहेत तसे साहित्यिक आहेत। आणि आम्ही शनी मारुती महोत्सव हा आम्ही पूर्वी भरवत होतो,
एक 7-8 वर्ष आम्ही सुरुवातीला भरवला, पण काही कारणामुळे आम्हाला ते नंतर पुढे पुरता नाही आलं. त्यामुळे इथे आपल्याकडे सगळे मोठे मोठे कलाकार येऊन गेलेले आहेत. जसे अरुण दाते आहेत, उषा मंगेशकर, उत्तरा केळकर, आशा खाडीलकर, हे बरेच मोठे मोठे, हृदयनाथ मंगेशकर, या लोकांचे आलेत. आणि ह्या लोकांना देखील आम्ही पत्रिका दिलेल्या आहेत, त्यांच्याकडे पोस्ट करतोच आहेत आणि त्यांच्यापर्यंत मेसेजही पाठवतोय. त्यामुळे हे प्रतिष्ठित लोक आहेत, गोरगरीब आहेत, सगळे इकडे या मंदिरात दर्शनाचा लाभ घ्यायला येतात. आता आमचा मेन उद्देश आहे की हा, मी जसं तुम्हाला आता सांगितलं की 20% धार्मिक कार्य आणि 80% शैक्षणिक कार्य. जशी मुलांच्या शिक्षणावरती आम्हाला भर द्यायचा आहे. म्हणजे जसं आता AI ट्रेनिंग जे आहेत की जे गरीब घरातल्या मुलांना नाही मिळत आहेत किंवा त्याचे फीज परवडत नाही, तर अशा पद्धतीने ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही शैक्षणिक कामावरती भर द्यायचा प्रयत्न करतोय. धार्मिक ही तर आपली संस्कृती आहे, हे आपले संस्कार आहेत, हे तर आपल्याला टिकवायला पाहिजेत. आणि ह्या श्रद्धेने देव आपल्याला सांगतो काय की जर आपण जरी देवाकडे परीक्षा असताना पाया पडायला जातो असून देवा मला पास कर म्हणण्यात पॉईंट नाही ना, समोरून आवाज येतो अरे बाबा आधी पहिला अभ्यास कर. आपण 20% धार्मिक कार्य करू, जी आपली संस्कृती जपूया आणि त्याचप्रमाणे आपण शिक्षणावरती भर देऊ, असं आमचं ट्रस्टचं आता उद्दिष्ट आहे आणि त्याच उद्दिष्टावरती आम्ही आता पुढे काम करतोय.